हातगाड्या व स्टॉलमुळे रहदारीत अडथळा टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांची कारवाई। 18 वाहनांवर ई-चलनाद्वारे दंड। कोल्हापूर शहरात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर वाढत्या गर्दीमुळे रस्त्यावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून शुक्रवारी विशेष मोहीम राबवण्यात आली आहे। या मोहिमेत हातगाड्या, फळ विक्रेते तसेच दुकानांच्या बाहेर ठेवलेले स्टॉल आणि डिजिटल बोर्ड यामुळे होणाऱ्या रहदारीतील अडथळ्यांवर कारवाई करण्यात आली। पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या आदेशानुसार आणि शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांच्या नेतृत्वाखाली 2 विशेष पथकं या कारवाईसाठी तयार करण्यात आली। पथक क्रमांक 1 सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश म्हात्रे व 5 पोलीस अंमलदारांच्या पथकानं सीपीआर हॉस्पिटल चौक, लुगडी ओळ, मिलन हॉटेल चौक, फूड कॉर्नर, रंकाळा स्टँड, गंगावेश पांडलाईन आदी परिसरात कारवाई केली। तर पथक क्रमांक 2 सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव व 5 अंमलदारांच्या पथकानं भवानी मंडप, बिंदू चौक, आझाद चौक, जनता बाजार परिसर, पार्वती टॉकीज, पारीख पूल आदी भागात वाहतूक नियंत्रणाची कामगिरी केली आहे। वाहतूक शाखेकडून फेरीवाले व हातगाडीधारकांना दुकानासमोर अडथळा निर्माण न होईल यावर सूचना देण्यात आल्या आहेत। तसेच रस्त्यावर बेशिस्त पार्किंग करणाऱ्या वाहनधारकांना पीए सिस्टीमद्वारे सतर्क करण्यात आले। आवश्यकतेनुसार मोटार वाहन कायद्याअंतर्गत 18 वाहनांवर ई-चलनाद्वारे कारवाई करून एकूण 13,500 इतके तडजोड शुल्क आकारण्यात आले। ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अपर पोलीस अधीक्षक बी धीरज कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। शहर वाहतूक शाखेकडून अशा प्रकारच्या कारवायांमध्ये सातत्य ठेवले जाणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी दिली। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।